विकास आघाडी म्हणून जे तुम्ही सोबत आलात, तुमचा हात धरला म्हणून ज्या शिवसेनेला भोग भोगावे लागले, आज त्यांचा हात तुम्ही का सोडताय? प्रामाणिकपणे सांगा, का नकोशी झाली आहे तुम्हाला शिवसेना? नाही आता तुम्ही जे आपण चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी जे विश्लेषण दाखवलं त्याच्यामध्ये संजय राऊत आणि आशिष शेलार यांचं एकंदर मत दाखवलं आणि तिसरं मत आमचं जे आहे ते मात्र दाखवायचं थोडंसं राहून गेलं. ते दाखवलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. सांगा ना, सांगा. प्रश्न असा आहे की धर्मवाद, जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद या सगळ्या बाबतीमध्ये विवाद उत्पन्न करून जे आज ही निवडणूक कशाची आहे? मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. मुंबई महानगरपालिकेचं आपण कशासाठी आपण त्या ठिकाणी त्याचं निर्माण झालेलं आहे, त्याचे संलग्न असलेले जनसामान्याच्या जीवनाशी जोडलेले विषय आहेत आणि त्या विषयावरती काय चाललेलं आहे ह्याचं उत्तर या निवडणुकीमध्ये मिळालं पाहिजे. आणि एकंदरच तुम्ही आज सांगा, दरवर्षी मुंबई तुंबते, बीएसटीची पूर्ण वाताहत झाली, संपूर्ण त्याचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे. रुग्णालयांची दुरावस्था आहे, शाळांची दुरावस्था आहे, गटारामध्ये पडून माणसं मरतायत, कोर्टाला त्या ठिकाणी त्यांना दंड भरावा लागला, भ्रष्टाचाराने ग्रस्त झालंय. या भारतीय जनता पक्षाच्या एकंदर 3 वर्षाच्या शासनामध्ये भ्रष्टाचाराचा चिखल झालाय कमळ फुलवण्याकरता. सत्तेत ना पैसा, पैशात ना सत्ता, हेच यांचं गणित आहे. आजच तुम्ही पाहिलं असाल, काल निवडणूक जाहीर झाली आणि आजच्या बातमी आहे पेपरला की ते निवडणूक जाहीर होण्याच्या आधी करोडो रुपयांची, हजारो करोडची त्या ठिकाणी टेंडर वाटली. त्यांना 2 महिने वाट देखील बघता येत नाहीये. आणि त्यामुळे हे सगळे जे विषय आहेत आज लोकांना त्याच्याशी संबंध आहे. फुटपाथ कशी आहे, तिथे पाणी मिळते का, स्वच्छ पाणी आपल्याला मिळणार आहे का, भविष्यामध्ये काय असतं, वायू प्रदूषणाचा इतका प्रचंड मोठा मुद्दा आहे, याबाबत आपण काय करणार आहोत. त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून बीएमसीची निवडणूक ही ह्या गोष्टीसाठी महत्वाची आहे. इथं कुठली मराठीचा मुद्दा तुमच्यासाठी महत्त्वाचा नाहीये हे सोडून मुंबईकर हा माणूस आहे. मुंबईकर हा माणूस आहे आणि त्या माणसाला त्याचं माणूस पण जगण्यासाठी ती संवेदनशीलता हवी आहे. आणि म्हणूनच अशा पद्धतीचे विवाद जेव्हा निर्माण केले जातात भाषाच्या नावावरती, प्रांताच्या नावावरती, जातीच्या नावावरती आणि धर्माच्या नावावरती, ह्यात बघा भारतीय जनता पक्षाने जशी निवडणूक सुरू झाली, खान महापौर होईल अशा तऱ्हेची भीती दाखवणं असेल किंवा वंदे मातरमच्या गीतावरती त्या ठिकाणी विवाद उत्पन्न करण्याचा प्रयत्न झाला असेल किंवा त्याचबरोबर आताच्या परिस्थितीमध्ये त्या विवेक महाविद्यालयामधला उपाय असेल किंवा रोहिंग्या आणि बांगलादेशी त्यांना आत्ताच आठवले, हे सगळे हिंदू मुसलमान या विषयावरती नेण्याचा प्रयत्न चाललाय. आणि दुसरीकडे मराठी अमराठी या विषयावर प्रांतीय वाद तयार करायचा प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसची भूमिका मी का सांगत होतो दाखवली पाहिजे होती, कारण आम्ही ठामपणे त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे की विवाद नको, विकास हवा, मुंबईकरांना त्या मोकळा श्वास हवा. त्यामुळे या दृष्टिकोनातून जी काँग्रेसची भूमिका, याच करता आम्ही हा वेगळा मार्ग त्या ठिकाणी घेतोय. ठीक.